मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भरधाव ट्रकनं दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झालेत। बुधवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला। दीपाली सोनी असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे। अपघातात दुचाकीस्वार जगदीश सोनी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी ट्रक चालक शौकत अली कुलकुंडी याला अटक करण्यात आली आहे। दुचाकीस्वार जगदीश आणि सहप्रवासी दीपाली हे बुधवारी सकाळी 11:15च्या सुमारास गंगाधाम चौकातील सिग्नलला थांबले होते। दुचाकीच्या मागे ट्रक होता। सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीस्वार जगदीश पुढे निघाले। ते रस्त्याच्या मधोमध होते। चौकाच्या मध्यभागी ते आले असताना पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रकनं त्यांना मागून धडक दिली। त्यामुळे ते डाव्या बाजूला पडले। मागे बसलेली पत्नी दीपाली ही ट्रकच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडली तर ते ट्रकच्या मधोमध पडले। ट्रकच्या पुढे त्यांची दुचाकी अडकली तरी काही अंतर चालकानं तशीच घासत ट्रक पुढे नेला। ट्रकच्या उजव्या बाजूचे मागील चाक जगदीश यांच्या पायावरून गेल्याचं दिसून येत होते। दीपाली सोनी यांचा जागीच मृत्यू झाला। या रस्त्यावर दिवसा गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी करावी अशी मागणी गेल्याच महिन्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी वाहतूक शाखेला केली होती। वाहतूक शाखेने तसे पत्र काढले होते, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचं अपघातावरून दिसून आलंय। शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महानगरपालिकेच्या समन्वयातून वाहतूक विषयक सुधारणा करण्यात येत आहे। आदेशाचा भंग करणाऱ्या अवजड वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे, असं पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितलंय।